मागणी मागं दुसरीकडे गेले मग समोर नाही गायब झाले मी जितेंद्र लक्ष्मण पिसाळ आज सातारा सिंचन विभागामध्ये मी आलेलो आहे। याचं कारण असं की मागे जानेवारीमध्ये आमच्या भागात धोम डावा कालवा लघु क्रमांक 22 याचे काही इसमांनी खूप मोठे नुकसान केले होते। जेसीपीच्या सहाय्याने वारंवार फोडत होते। त्यावेळीच आम्ही तक्रार दिलेली तर त्यावेळीस त्यांच्यावर शासनाने विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते न्यायप्रविष्ट बाब चालू असताना देखील त्यांनी आज 6 महिने ओलांडले नाही तर परत परवा रात्री त्यांनी पूर्ण कॅनल फोडून तिथं पायपा टाकून अख्खा नवीन रोड केला आहे। या संदर्भात मी योगेश शिंदे ह्या कार्यकारी अभियंता यांना भेटण्यास आलो पण त्यांनी मला टोलवाटोलीची उत्तरं दिलेत आणि त्याच रात्री त्याच इसमांना इथं बोलावून त्यांना सांगून ते परत त्यांनी काढायला लावलेत पायपा। त्या सगळ्या रात्रीच्या 12 वाजता त्यांनी फास्टमध्ये उकरून घेतल्यात म्हणजे एव्हिडन्स काढायचं गायब करायचं चाललेलं आहे। तरी देखील त्या योगेश शिंदे साहेबांना मी वारंवार 3 दिवस झालं भेटतोय पण त्यांच्याकडनी काय ह्या विभागामार्फत काय ऍक्शन घेण्याचं त्यांचं टाळटाळी चाललेली आहे। हा अन्याय होतोय आमच्यावर कारण की त्या पाटबंधाऱ्याच्या डाव्या कालव्यापासून आमचे सगळे वावरं भिजत असतात। आज 6 महिने झाले आम्हाला पाणी नाही तिथे आणि पाण्याचं एवढे तुतवडा असताना ही बिंदास लोक बाहेर नाही येत आहेत किंवा आजूबाजूच्या परिसरातले आहेत कुठले गुंड आहेत त्यांनी बिंदास येऊन जेसीबीच्या सहाय्याने कॅनल खोदतायत। म्हणजे हा आता पाणी तर नाहीच आहे आणि त्यात देखील त्यांनी हा आम्हाला किती त्रास द्यायचा शेतकऱ्यांना। आज आम्ही गरीब आहे याचा अर्थ नाही ना की आम्हाला कोण वाली नाही, आम्हाला वाली आहे ना, आमचे कलेक्टर साहेब आहेत। आम्हाला इथं न्याय नाही मिळाला तर मी कलेक्टरांकडे जाऊन आंदोलन छेडणार आहे। आज मी कलेक्टरांना भेटून हे पण सांगणार आहे की काही महिन्यापूर्वी जेव्हा मागच्या वेळेला ह्या लोकांनी कॅनल फोडला त्यावेळी ओझरड्यामध्ये 1 महिन्यापूर्वी कॅनल फुटलेला त्यावेळी एवढी नुकसान झालेले कॅनल फोडून आज तिथं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी अजून त्या दुःखामधून बाहेर आलेला नाहीये परंतु आज जर शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असताना ह्या लोकांना शेतकऱ्याची जर किंमत नसेल अधिकाऱ्यांना त्यांना या खुर्चीवर राहायचा काही अधिकार नाहीये। आज आम्ही शेतकरी म्हणून ही व्यथा मांडतोय। आज ह्यांनी न्याय नाही दिला तर आज आम्ही कलेक्टरांकडे साहेबांकडे जाऊन आंदोलन करणार आहे आणि त्यांची गाठ घेणार आहे।